सो हे गाइज वेलकम बॅक इनटू अनदर व्हिडिओ ऑफ दिस चॅनल. सगळ्यात अगोदर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे व्हिडिओमध्ये. आय होप तुम्ही माहिती आहे मला सगळ्यांचे प्रिपरेशन सुरू आहे, काही अभियोगधारकांची तयारी सुरू आहे टीईटी परीक्षेसंदर्भात आणि काही अभियोगधारक जे आहेत वाट बघतायत पवित्र पोर्टलच्या कामकाजाच्या संदर्भात. आता ज्यांनी टेट एक्झाम 2025 दिलेली आहे त्यांच्यासाठी एक अजून एक गोष्ट आहे महत्त्वाची, ती अशी आहे की तुम्ही स्कोअर कार्ड जर डाउनलोड केलं नसेल तर स्कोअर कार्ड डाउनलोड करून घ्या. ॲक्च्युली याची काही गरज पडत नाही आपल्याला शिक्षक पद भरतीमध्ये स्कोअर कार्डची, पण जर समजा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस जर तुम्हाला स्कोअर कार्ड मागितलं तर त्यावेळेस स्कोअर कार्ड तुम्हाला दाखवावं लागू शकतं. तर स्कोअर कार्ड काय करायचंय, स्कोअर कार्ड कशा प्रकारे डाउनलोड करायचंय, तिथे स्क्रीनशॉट घेऊन चालणार नाही. तर सद्यस्थितीमध्ये ॲक्च्युली एक व्हिडिओ सुद्धा आहे, तुम्ही जर सर्च केलं स्कोअर कार्ड कसं डाउनलोड करावं किशोर झगरे माझ्या नावानं, तर त्यावेळेस तुम्हाला व्हिडिओ होऊन जाईल आणि पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला स्कोअर कार्ड डाउनलोड करून मिळेल. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही स्कोअर कार्ड डाउनलोड करून घ्या. दुसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आहे, कमीत कमी डाउनलोड नाही करता आला तर मग स्क्रीनशॉट तरी घेऊन ठेवा. ठीक आहे. दुसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आहे आता पवित्र पोर्टलचं कामकाज. मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की अजूनही 10-15 दिवस जे आहे तुम्हाला वाट बघावी लागू शकते किंवा वाट बघावी लागणार आपल्याला पवित्र पोर्टलच्या कामकाजाच्या संदर्भात, कारण की कोर्टाची जोपर्यंत अपडेट येत नाही संच मान्यतेच्या संदर्भात, नंतर दुसरा जो राऊंड आहे पुढची जी फेरी आहे 2022ची टेट एक्झाम 2022ची जो राऊंड राहिलेले आहे काही ते पूर्ण होत नाही, ते एक बाकी आहे, ते होईल. आणि नंतर जे आहे पवित्र पोर्टलवर सूचना येतील आणि त्यानंतर तुम्हाला जे आहे पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायला मिळेल. आनंदाची बातमी आहे की लवकरच पवित्र पोर्टलचं कामकाज जे आहे सुरू होईल. ऑफिशियल वेबसाईट कोणती आहे पवित्र पोर्टलची, mahateacherrecruitment.org.in ही ऑफिशियल वेबसाईट आहे. महाटीचर रिक्रुटमेंट जरी टाईप केलं तुम्ही तरी सुद्धा पोर्टलची जी वेबसाईट आहे ती ओपन होते तुमच्या समोर. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट आली टीईटी परीक्षेची. काही विद्यार्थ्यांनी टीईटी परीक्षेचा फॉर्म भरलेला आहे, तर ते सद्यस्थितीमध्ये व्यस्त आहेत, क्लासेस सुरू आहे तुमचे. मला माहिती आहे की तुमचा वेळ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. ज्यांनी टीईटी परीक्षेचा फॉर्म भरलेला आहे त्यांना एकच सांगणं आहे माझं, असं समजून चला की ही शेवटची संधी आहे आयुष्यामधली टीईटी परीक्षा पास करण्याची. याच्यानंतर जे आहे की पुढच्या असं नका करू की नाही आता यावेळेस पास झालो तर आपण पुढच्या वेळेस पास होऊ, असं केल्यापेक्षा याच 2 महिन्यामध्ये जे काय करायचं ते करा. कशी प्रिपरेशन करायचं, कशा प्रकारे नियोजन करायचं, मॅनेजमेंट कशी करायची आपल्या स्वतःच्या अभ्यासाची, योग्य प्रकारे मॅनेजमेंट करा. परफेक्ट जर तुमचं नियोजन असेल, अभ्यास स्टडी प्लॅन जर तुमचं योग्य असेल, स्टडी प्लॅनवर सुद्धा मी व्हिडिओ बनवला, स्टडी प्लॅन आतापासूनच तयार ठेवा आणि त्यानुसार अभ्यास करा. रोज थोडा अभ्यास केला तरी सुद्धा टॉपिक जे आहेत पेपर 1चे असतील किंवा पेपर 2चे असतील टीईटी परीक्षे संदर्भात तर टॉपिक कव्हर होण्यासारखे आहेत. फक्त तुम्हाला काय करावं लागेल, त्याचं मॅनेजमेंट व्यवस्थित करावं लागेल. आणि टीईटी परीक्षा जर पास झाले तुम्ही तर ॲडव्हान्टेज असा आहे की तुमचा विचार 9वी ते 12वी साठी तर होतोच, पण सोबत तुम्ही जर टीईटी परीक्षा पास असले तर वर्ग 1 ते 5 साठी आणि वर्ग 6 ते 8 साठी सुद्धा तुमचा विचार होतो, जिथे जिल्हा परिषदेच्या जागा जास्त असतात. आणि तुम्हाला माहिती आहे जिल्हा परिषदेला लागलो म्हणजे शासकीय जर सेवेमध्ये शासकीय जी नोकरी आहे, जिल्हा परिषदेची जी नोकरी असते त्याच्यामध्ये ॲज कम्पेअर टू प्रायव्हेट इन्स्टिट्यूटपेक्षा जिल्हा परिषदेची नोकरी केव्हाही चांगली असते. त्याच्यामुळे टीईटी परीक्षा पास होणं खूप आवश्यक आहे. तर चांगली तयारी करा. ठीक आहे. काही अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता, काही अडचण असेल तर. पुढची महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे जागेंची, की आता पवित्र पोर्टलचं नेमकं कामकाज कधी सुरू होणार आणि नेमकं जागा आम्हाला किती येणार आहे आणि भरती कधी होईल नेमकी. तर पूर्ण भरती प्रक्रियेचा जर विचार केला तुम्ही ते सांगतो तुम्हाला. पहिले अगोदर जागा किती येतात तर 15,000च्या आसपास तुम्ही जागा पकडून चाला. सद्यस्थितीमध्ये 10-15,000 त्याच्या आसपास जागा येतील आणि त्यानुसारच यावर्षी पदभरती केल्या जाईल. 100% पदभरतीसाठी मान्यता मिळेल, त्याच्यामुळे निश्चिंत राहा. 100% पदभरतीसाठीच प्रयत्न केले जातील आणि आपले प्रयत्न तसे सुरू आहेत, विचारणा सुद्धा सुरू आहे. 100% म्हणजे जेवढी रिक्त पदसंख्या येईल त्याच्यानुसार. आता संच मान्यतेच्या याचिकेचा निकाल जर बाजूने आला तर त्यानुसार काय होईल की त्याच्यामध्ये जर दुरुस्ती केली गेली तर शिक्षक कमी अतिरिक्त होतील. कमी शिक्षक अतिरिक्त झाले तर कमी जणांचं समायोजन करावं लागेल. तुम्हाला माहिती आहे शिक्षक म्हणजे आता समजा शिक्षक पद भरती आहे तर त्याच्यामध्ये काही शिक्षक जर अतिरिक्त झाले तर सगळ्यात अगोदर त्यांचं समायोजन करावं लागेल. त्यांना दुसऱ्या ठिकाणी त्यांना जॉईनिंग द्यावं लागेल जर पदसंख्या रिक्त नसेल तिथं तर. आणि त्यांचं समायोजन झाल्यानंतरच मग किती पदसंख्या उरते आणि त्यापैकी किती पदसंख्या भरायची, म्हणजे 100% भरला जाणार आहे तर तेवढी पदसंख्या पवित्र पोर्टलला देतील. ठीक आहे. आता राहिला प्रश्न कोणता की काही शिक्षकांचे जे आहेत बदली प्रक्रिया सुद्धा जी आहे थांबलेली आहे. बदली प्रक्रिया संदर्भात आता ज्यावेळेस ही जी याचिका आहे हिचा निर्णय येईल त्यानंतर बदली प्रक्रियेची प्रोसेस जी आहे ती सुद्धा सुरू होणार आहे लवकरच. ठीक आहे. आणि आता राहिला प्रश्न, सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे कोणता, तो आहे आता पवित्र पोर्टलचं नेमकं कामकाज कधी होणार आणि ही भरती प्रक्रिया नेमकी किती दिवस चालणार आणि किती दिवसानंतर पूर्ण होणार.
तर पवित्र पोर्टलचं कामकाज मी सांगितलं तुम्हाला 15 दिवस अजून वाट बघावी लागू शकते. अजून तरी सुद्धा 15 दिवस मॅक्स टू मॅक्स 15 दिवस जे आहेत आपल्याला वाट बघावी लागू शकते. आणि भरती प्रक्रिया जर म्हणाल तुम्ही तर भरती प्रक्रियेला मी तुम्हाला सांगितलं की शिक्षक भरती जी आहे ते थोडी आरामशीर संथ गतीने आणि थोडी होत राहते किंवा प्रोग्रेसिव्ह होत राहते. प्रोग्रेस त्याच्यामध्ये येत राहतो की काही गोष्टी ज्या आहेत त्या स्टेप बाय स्टेप होत राहतात. मला एक गोष्ट सांगायची, इथं काही असे स्टुडंट आहेत जे 2017 जे आहेत आणि त्यांच्या अजूनही कमेंट्स येतात की 2017 बद्दल काही अपडेट आहे का. तर 2017च्या आय थिंक बावनकर मॅडम आहेत, त्यांची कमेंट्स नेहमी येते 2017च्या भरतीबद्दल काही अपडेट आहे का. आणि 2022ची भरती प्रक्रिया जी आहे ते शेवटचे जे राऊंड बाकी आहेत ते होतील, फक्त बाकीचे काही होणार नाही. नंतर ही जी भरती प्रक्रिया ही किती दिवस चालेल तर बघा 2025 सुरू आहे. 2025च्या एंडिंग पर्यंत म्हणजे जवळपास 3-4-5 महिने जे आहे त्याच्यामध्ये जातील आणि तुम्हाला जानेवारी फेब्रुवारी किंवा मार्चच्या आसपास जे आहे तुम्हाला जॉईनिंग मिळू शकते आणि ही भरती प्रक्रिया कंप्लीट होऊ शकते. ठीक आहे, त्याच्यामुळे जास्त कालावधी सुद्धा लागणार नाहीये. त्याच्यामुळे लवकरच जे आहेत ही भरती प्रक्रिया सुद्धा लवकर पूर्ण होईल. फक्त काय आहे की कोर्ट केसेसचा जो निकाल आहे, कोर्ट केसचा एकदा निकाल आला ना तर कोर्ट केसमध्ये निकाल आल्यानंतर भरती प्रक्रियेमध्ये काही अडचण येत नाही. आणि नंतर राहिला विषय पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनचा, तर रजिस्ट्रेशन लवकरच सुरू होईल. त्या संदर्भात तुम्ही रेडी आहात. मला माहिती आहे तुमचे डॉक्युमेंट्स असतील, नसतील तर काढून घ्या. डॉक्युमेंट्स नंतरच्या तारखेमधले आहेत का, चालेल का, कसे काय होईल, आपल्याला बाहेर काढतील का, तर त्या संदर्भात अगोदरच्या व्हिडिओमध्ये बोललो तरी सुद्धा सांगितलं मी की आपण विनंती करूया महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांना की हे जे विद्यार्थी आहेत त्यांचा सुद्धा विचार करण्यात यावा, जेणेकरून ते भरतीच्या बाहेर जाणार नाही. आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी सुद्धा निर्णय घ्यायला पाहिजे, कारण की असे विद्यार्थी आहेत की ज्यांचं 14 मे नंतर डॉक्युमेंट आहे. तर अशा विद्यार्थ्यांचा सुद्धा जो आहे विचार केला जावा. आता काही विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की माझं क्वालिफिकेशन अशा प्रकारचं आहे आणि मला संधी मिळणार आहे किंवा नाही. तर बघा तुम्हाला मी टेटचा जो स्कोअर आहे तो तुम्हाला पुढचा व्हिडिओ येणार आहे त्याच्याबद्दल की तुमचा स्कोअर जो आहे कशा प्रकारे तुम्ही मेजर करायचं आहे, तुम्ही लागणार आहे किंवा नाही लागणार आहे. सगळ्यात अगोदर तुम्हाला हे सांगतोय, तुमचा जो ऍक्च्युली मुलांचे जे प्रश्न होते ते असे होते क्वालिफिकेशनच्या संदर्भात. तुम्ही तुमचं जे क्वालिफिकेशन आहे ना 10वी 12वी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन, तर तुम्ही अगोदर हे बघा की तुमचं 10वी पर्यंत शिक्षण कोणत्या माध्यमामध्ये झालेलं आहे, मराठी, इंग्लिश किंवा उर्दू मीडियम. तर त्यानुसार तुम्हाला जे आहे प्रिफरन्स येतात त्यानुसारच तुमचा विचार केला जातो. 10वीचे जे मीडियम आहे ना 10वी पर्यंत त्यानुसार. आणि तुमचे जे ग्रॅज्युएशनचे जे सब्जेक्ट असतात, ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन, त्या सब्जेक्टनुसार तुमचा विचार होतो. आता जर समजा काही विद्यार्थ्यांचा विचार होतो आमचा मॅथ आणि सायन्स आहे, सॉरी आमचं मॅथ आहे, मग आमचा कोणत्या जागेसाठी विचार होईल, 9वी 10वीसाठी मॅथ आणि सायन्सच्या जागेसाठी होईल का फक्त सायन्सच्या जागेसाठी होईल. तर बघा तुम्हाला जे प्रिफरन्स येतात ते तुमच्या क्वालिफिकेशनवरच येतात. जर तुमचं मॅथ आणि सायन्स असलं, जर तुमचं मॅथ असलं तर त्यावेळेस तुमचा मॅथमॅटिक्ससाठी विचार केला जातो. आणि जर समजा तुमचं बायो आहे, केमिस्ट्री आहे, फिजिक्स आहे, तर त्यावेळेस तुमचं मॅथ आणि सायन्ससाठी सुद्धा विचार केला जाऊ शकतो. ठीक आहे, तुम्हाला जे प्रिफरन्स येतात ते तुमच्या क्वालिफिकेशनच्या बेसिसवरच येतात. क्वालिफिकेशन जे आहे तुमचं त्यानुसारच तुम्हाला प्रिफरन्स येतात. कमीत कमी प्रमाणामध्ये असं होतं कधी कधी की चुकून एखादा प्रिफरन्स आपल्याला दुसरा येतो, त्यावेळेस थोडी काळजी घ्यायची. म्हणजे आता समजा माझं बायो आहे किंवा माझं दुसरा विषय आहे आणि मला दुसऱ्याच विषयाचा प्रिफरन्स आला किंवा दुसऱ्याच विषयाची जागा आली, तर त्यावेळेस तसं करायचं नाही, त्या जागेला प्रिफरन्स द्यायचं नाही. कारण की त्यावेळेस तुम्ही जर सिलेक्ट झाले चुकून किंवा माझं सायन्स आहे आणि मी मॅथच्या जागेसाठी मला मॅथचा प्रिफरन्स आला आणि मी तिथं प्रिफरन्स दिला आणि माझं सिलेक्शन झालं, तर मग मी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये माझं मॅथच नाही ना, माझं मॅथमॅटिक्स नाही, तर मग मी त्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कसं सिद्ध करू शकतो की मी मॅथ शिकवण्यासाठी एलिजिबल आहे. तर त्यावेळेस प्रॉब्लेम येऊ शकतो. तर ती काळजी तुम्हाला घ्यायची आहे की प्रिफरन्समध्ये चुकीचे प्रिफरन्स द्यायची नाही. एखादा प्रिफरन्स येतो बरं, तसा असं नाही की सगळेच प्रिफरन्स तुम्हाला चुकीचे येणार. एखादा प्रिफरन्स चुकीचा येऊ शकतो, त्यावेळेस इश्यू होऊ शकतो. तर त्यावेळेस मग थोडी तेवढी काळजी घ्यायची. ठीक आहे, हे झालं आता याबद्दल. आता तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये हे सांगायचं राहिलं तुम्हाला. या चॅनलवर 2000 सबस्क्रायबर जे आहेत झालेले आहेत त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. 2000 सबस्क्रायबर सगळ्यांनी कंप्लीट केले आणि त्याबद्दल सगळ्यांचे आभार. ज्यांनी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच 3000 सबस्क्रायबर सुद्धा कंप्लीट होतील. आणि तुमचे काहीही डाऊट असले, काहीही प्रश्न असले किंवा काही समस्या असल्या, खाली कमेंट बॉक्स उघडा आहे, ओपन आहे. कमेंट बॉक्समध्ये तुमचं सजेशन, प्रश्न किंवा तुमचे डाऊट्स जे आहेत लिहा, तुम्ही विचारू शकता. आणि पुढचा व्हिडिओ जो आहे तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे. टेट बद्दल किंवा टेटचा जो स्कोअर आहे तो स्कोअर ऍक्च्युली आपल्याला कशी मदत करणार आहे शिक्षक होण्यासाठी त्या संदर्भात असणार आहे. तर व्हिडिओ जो आहे मिस करू नका. तर आय होप आजच्या दिवसापर्यंत किंवा आजच्यापर्यंत एवढंच. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये आहे. टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि शिक्षक भरती संदर्भात जे आहे
लवकर लवकर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन एक लॉगिन चॅनल आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्याला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. धन्यवाद.